सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आमदार सीमा हिरेंसह भाजप पदाधिकारी आक्रमक झालेत। सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। त्यासाठी सीमा हिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत आपली भूमिका मांडली आहे। सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। मात्र नाशिकमध्ये बडगुजर यांना विरोध कायम आहे। तर सुधाकर बडगुजर यांना नाशिकमधून भाजप कार्यकर्त्यांचा मोठा विरोध होतोय। आपले प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत। योगेश, खरं तर सुधाकर बडगुजर आणि सीमा हिरे यांच्यातला वाद काही नवा नाहीये, मात्र मुख्यमंत्र्यांची देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे? खरे सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये सुधाकर बडगुजर हे नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये लढले होते आणि त्यांना प्रचंड जेरीस आणलं होतं आणि एकूणच जे काही त्यावेळेस आरोप प्रत्यारोप झाले होते त्यामुळे सीमा हिरे या प्रचंड अस्वस्थ होत्या आणि आता स्वतः सुधाकर बडगुजर हे शिवसेनेतून नाराज होऊन भाजपमध्ये येऊ घातलं। सीमा हिरे प्रचंड नाराज झाल्या आहेत। सीमा हिरेंनी काल भाजप पदाधिकाऱ्यांसह थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मुंबई गाठली आणि मुंबईमध्ये त्यांच्या कुठल्याही परिस्थितीत प्रवेश व्हायला नको असा आग्रह या ठिकाणी झाला। अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते आणि एकूणच अशा पद्धतीनं जे काही बंडखोर विधानसभेमध्ये भाजप सोडून गेलेले होते आणि त्याचबरोबर भाजपच्या विरोधात लढले होते अशा सर्व लोकांना येऊ देऊ नये अशी आग्रही विनंती त्यांनी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांची त्यांनी भेट घेतली, बावनकुळेंची त्यांनी भेट घेतली आणि त्यामुळे आता एकूणच बडगुजरांच्या गुन्हे जे काही आहेत त्यांच्यावर दाखल त्याची कुंडली सुद्धा मुख्यमंत्र्यांना त्यांनी सोपवलेली आहे। त्यामुळे बडगुजरांच्या प्रवेशाला आता पुन्हा अडचण निर्माण झाली आहे। बडगुजरांचा प्रवेश होईल की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे। धन्यवाद योगेशजी दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।